माझा नवरा काही दिवसांसाठी बाहेर गावी गेल्यावर घरी मी एकटीच होते. घरात एकटं राहायला मी फार घाबरत होते. म्हणून मी 15 वर्षीय शेजाऱ्याला माझ्या घरी झोपायला बोलावलं. त्या रात्री तो माझ्या शेजारी झोपला होता. तेव्हा खोलीतील लाईट बंद होताच त्याने मला त्याच्या ब्लँकेटमध्ये ओढलं. 15 वर्षाचा असूनही त्याने त्या एका रात्रीतच सलग तिसऱ्यांदा मी चित्रा. जेव्हाही मी अंगणात झाडू काढण्यासाठी अथवा दूध घेण्यासाठी जायचे तेव्हा 15 वर्षांचा शेजारी त्याच्या खोलीच्या खिडकीतून माझ्याकडे एकसारखा बघत असायचा. काही दिवसांपूर्वी त्याच्या आईसोबत तो तिथे राहायला आला होता. नजरा नजरेत झालेली भेट असं काही वळण घेणार होती याचा मला जराही अंदाज नव्हता. एके दिवशी त्या नवीन शेजाऱ्यांशी माझी भेट झाली. त्या दिवशी मी माझ्या नवीन शेजारीनबाईंना पहिल्यांदा पाहिलं होतं. शेजारीनबाईंनी त्यांच्या घराला लॉक लावलं. त्या बाहेर आल्या तसं मी त्यांना थांबवलं होतं. मला गप्पा गोष्टी करण्याची फार आवड होती. असंही माझा नवरा मला घरातून बाहेर कुठे निघू द्यायचा नाही. त्या दिवशी माझी नवीन शेजारीसोबत भेट झाली. मी त्यांना नमस्कार म्हणाले व माझं नाव सांगितलं. मी म्हणाले, नमस्कार, मी चित्रा. तुम्ही इथे नवीन राहायला आला आहात वाटतं. मी असं बोलताच समोरूनही मला होकार आला. मी त्यांना त्यांचं नाव विचारलं. तेव्हा त्या महिलेने सांगितलं की तिचं नाव संगीता आहे. मी त्या मुलाशी बोलायलाही हात पुढे केला, पण तो हात पुढे करायला तयार नव्हता. त्याची आई त्याला म्हणाली, तेजस, आंटीला हाय कर. आईच्या सांगण्यावरून त्याने हात पुढे केला व त्याचं नाव सांगितलं. त्याचं नाव तेजस होतं. मी पुढे त्यांच्याशी काही गप्पा गोष्टी करणार तोच संगीताताई म्हणाल्या, आपण कधीतरी वेळ काढून बोलूयात. आता मला बाहेर जायला उशीर होतोय. मी त्यांना बाय केलं व पुन्हा माझ्या घरात आले. दुसऱ्या दिवशी मी माझ्या घरी नाश्त्याला खमंग केले होते. आज मुद्दामच मी ढोकळे जास्तच बनवले होते. माझा नवरा ऑफिसला निघाला तसं डब्बावर ढोकळे घेऊन मी संगीताताईंच्या घरी गेले. मला तर गप्पा गोष्टी करायला फार आवडायचं आणि कॉलनीतील बाकी सगळ्या महिला जॉब करणाऱ्या होत्या. त्या सकाळी केव्हा ऑफिसला जायच्या आणि संध्याकाळी केव्हा यायच्या हे मलाही समजायचं नाही. दिवसभर मी माझ्या घरी बोर व्हायचे. पण आता नवीन शेजारी मला भेटले होते. हातात ढोकळ्याचा डब्बा घेऊन मी संगीताताईंच्या घराची बेल वाजवली. मला पाहून त्या विचारात पडल्यासारख्या दिसल्या. मी त्यांना म्हणाले, हाय, गुड मॉर्निंग संगीताजी, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आले आहे. तेव्हा संगीताताईंनी मला त्यांच्या घरात बोलावलं. त्यांच्या घरात जाताच मी तेजस कुठे आहे असं त्यांना विचारलं. मी म्हणाले, तुमच्यासाठी मी माझ्या हातचे खमंग घेऊन आले आहे. एकदा माझ्या हातची चव चाखून तर बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि हो, खास करून हे तेजसलाही खायला द्या. लहान मुलांना असं चटपटीत खायला फार आवडतं. मी तेजसला आवाज देत होते, पण माझ्या आवाजावर तो त्याच्या खोलीतून बाहेर आला नव्हता. जेव्हा संगीताताईने त्याला आवाज दिला तेव्हा तो त्याच्या खोलीतून बाहेर आला. मला लहान मुलांचा फार लळा होता. तेजस येऊन त्याच्या आईशेजारी बसला होता. संगीताताई तर माझ्याकडे बघत होत्या. बहुतेक त्यांना जास्त बोलायची सवय नव्हती. गप्पा करण्यासाठी काहीतरी विषय हवा, म्हणून मी संगीताजींना म्हणाले की हा तुमचा मुलगा आहे का? तुम्ही एवढा तरुण दिसतात की तुम्हाला एवढा 15 वर्षांचा मुलगा असेल असं अजिबात वाटत नाही. म्हणूनच प्रश्न केला. माझा प्रश्न ऐकून संगीताताईंनी स्मित हास्य केलं. त्या म्हणाल्या की मी कितीही तरुण दिसत असली तरी मीच याची आई आहे. संगीताताई दिसायला काळ्या सावळ्या होत्या, पण त्यांचं राहणीमान अगदी हाय क्लास होतं. बोलता बोलताच मी तेजसला म्हणाले की तेजस, गेल्या आठवड्यापासून मी बघते तू रोज तुझ्या खोलीतील खिडकीतून मला असं का बघत असतोस? मी असा प्रश्न करताच संगीताताईंनी त्याच्याकडे रागाने बघितलं. तो म्हणाला, मी तुमच्याकडे का बघू? मला पक्षी फार आवडतात, त्यामुळे मी त्या झाडावर बसलेल्या पोपटाला बघत असतो. मी त्याला ठीक आहे म्हणाले व माझ्या घरी निघाले. पुढच्या 2 दिवसांनंतर मी माझ्या टेरेसवरील पाण्याची टाकी स्वच्छ करत असताना टेरेसवरून माझी नजर तेजसच्या खोलीवर गेली. समोर मी पाहिलं तो मला इशारे करत होता. त्या इशाऱ्यांनी तो मला म्हणत होता की मी तुझ्या मदतीसाठी येऊ का? असंही मला टाकी उलटपालट करण्यासाठी कोणाची तरी मदत हवी होती, कारण एवढी जड टाकी माझ्याने थोडी इकडची तिकडे सरकत नव्हती. तेव्हा मीही त्याला इशाऱ्याने ये म्हणत होते, पण बहुतेक तो मला त्याच्या आईची परमिशन घ्यायला सांगत होता. मी त्याच्या घरी पोहोचले. बेल वाजवताच संगीताताईंनी दरवाजा उघडला. मी त्यांना म्हणाले, मी आमच्या घराची टाकी स्वच्छ करायला काढली आहे. मला थोडी तेजसची मदत हवी आहे. तुम्ही त्याला माझ्यासोबत थोड्या वेळासाठी पाठवाल का? त्यांच्या हावभावावरून दिसत होतं की त्याला पाठवणार नाही. मग पुन्हा मी त्यांना फार आग्रहाने बोलले. तेव्हा त्या म्हणाल्या, तुम्ही पुढे जा, मी त्याला लगेच पाठवते. मी माझ्या टेरेसवर गेले. त्याच्या काही वेळाने तेजस तिथे आला. मी त्याला म्हणाले, मला टाकी स्वच्छ करायला मदत कर. मी जसे टाकीच्या दिशेने वळले तसं मागून तेजस माझ्या साडीचा पदर खेचू लागला. तो मला चेहऱ्याने काहीतरी इशारे करू लागला. एवढा 15 वर्षांचा मुलगा असं काय करत होता? मला तर काही समजत नव्हतं. मी त्याला म्हणाले, हे असं काय करतोयस? तुला काही बोलायचं असेल तर बोल, आणि नाही बोलायचं तर टाकीतील पाणी काढण्यासाठी मला मदत कर.
तेव्हाही तो माझा ऐकत नव्हता. रागाच्या भरातच मी त्याला म्हणाले, मी तुला इथे टाकी स्वच्छ करायला बोलावलं आहे, माझी गंमत बघायला नाही. त्यामुळे तू माझी मदत कर आणि बाकी गोष्टी सोड. त्यावर तेजस म्हणाला, आईने मला कपडे अजिबात ओले करायला सांगितलं नाहीये. बाकी काही मदत असेल ती मी करेन. तो फार हुशार मुलगा होता. मगापासून मी एक एक मग पाणी काढून टाकी खाली करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याने तिथे पडलेली नळी आणली व नळीचा एक भाग टाकीत सोडला व नळीच्या दुसऱ्या बाजूने तो त्याच्या तोंडाने पाणी ओढू लागला. तेव्हा आपोआपच टाकीतील पाणी कमी होऊ लागलं. आल्यापासून मी पाहत होते तेजस अगदी गंभीर चेहऱ्याने माझ्यासमोर उभा होता. त्याची थोडी मस्करी करावी म्हणून मी थोडं पाणी त्याच्या अंगावर उडवलं. तेव्हा त्याने मला पूर्णपणे भिजवलं होतं. त्याने माझी खोडही काढली होती आणि लगेचच माफीही मागितली होती. त्यावेळी मी पूर्णपणे ओले झाले होते. त्याची नजर सारखी माझ्या भिजलेल्या शरीरावरून फिरताना मला दिसू लागली. मी जसे त्याच्यापासून पाठमोरी उभी राहिले तसं त्याने पुन्हा माझ्या साडीचा पदर खेचला. मी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा तो इशाऱ्याने मला म्हणाला की तू खूप छान दिसत आहेस. मध्येच तो असा मुका का व्हायचा मला तर काही कळत नव्हतं. गेल्या काही दिवसांपासून आमची ओळख झाली होती, पण आज मी त्याला सुंदर दिसत होते. असो, टाकी स्वच्छ झाल्यावर मी नव्याने टाकीत स्वच्छ पाणी भरायला लागले. त्यानंतर मी तेजसला माझ्यासोबत खाली घरात घेऊन गेले. मगाशी माझ्यानेही त्याच्या अंगावर बरंच पाणी उडालं होतं. त्याच्या आईने त्याला असं भिजलेलं पाहिलं तर त्याला माझ्यामुळे रागवणं बसेल आणि हे मला नको होतं. मी माझ्या हाताने त्याचे ओले केस पुसून देऊ लागले. मी त्याचे केस पुसत होते तेव्हा तो सोफ्यावर बसला होता व मी उभं राहून त्याचे केस पुसत होते. अचानकच मला त्याचा हात माझ्या पोटावर जाणवला आणि तेव्हा मी लगेचच त्याच्यापासून बाजूला झाले. मी म्हणाले, तेजस, हे तू काय करत होतास? त्यावर तो म्हणाला, मी तर तुझा हात पकडत होतो, पण चुकून माझा हात नको तिथे गेला. सॉरी. चुकून झालं म्हणून मी त्याला माफ केलं. पुढे तो म्हणाला, तू किती छान आहेस. मला तुझ्यासोबत पूर्ण एक दिवस घालवता आला असता तर किती मजा आली असती. मी त्याचं हेही बोलणं हसण्यावरच घेतलं होतं. त्यामागे त्याचे जे उद्देश होते ते मला दिसून आले नव्हते. त्या दिवशी रात्री मी सहजच माझ्या नवऱ्याला म्हणाले की सागर, तू माझ्याशी कधीच गप्पा गोष्टी करत नाही. दिवसभर घरात मी फार बोर होत असते. आपण काही दिवसांसाठी बाहेर फिरायला जायचं का? मी असं बोलताच सागर माझ्यावर ओरडला. तो मला म्हणाला, तुला तर घरात बसून दुसरी कामं नाहीयेत. घरात बसून खायचं प्यायचं आणि वरून बोर होतंय म्हणायचं. माझ्या मागे फार कामं आहेत. मी तुझ्याशी बोलायला किंवा तुला ट्रिपवर घेऊन जायला अजिबात रिकामा नाहीये. तू तर पुरती रिकामी आहेस. आजूबाजूच्या सगळ्या महिला जॉबला जातात आणि तू गावंढळ सारखी दिवसभर घरात बसून असतेस. तुझ्यासारख्या गावंढळाला फक्त गप्पाच करायला पाहिजे. दुसरं काय जमणार तुला त्याशिवाय? नको नको ते बोलून सागर मला पाठमोरा होऊन झोपी गेला. त्याला अचानक काय झालं होतं मला तर काही समजलं नव्हतं, पण तो ज्या शब्दात माझ्याशी बोलला होता ते माझ्या मनावर फार घाव करून गेले होते. त्या रात्री मला झोपच आली नव्हती. दुसऱ्या दिवशी सागर ऑफिसला गेला. त्यानंतर मी संगीताताईंकडे गेले, कारण मला माझं मन हलकं करायचं होतं. आमची आता चांगली ओळख झाली होती. त्या मला समजून घेतील हे मला माहीत होतं. मी त्यांच्या दारात रडतच उभी होते. ते पाहून संगीताताईंनी माझा हात पकडून मला त्यांच्या घरात बोलावलं. मी त्यांच्या गळ्यात पडून रडू लागले. माझ्या नवऱ्याने कशा प्रकारे माझं मन दुखवलं होतं ते सगळं काही मी संगीताताईंना सांगितलं. त्या म्हणाल्या, नवऱ्याची जात ही अशीच असते. नवऱ्याला कधीच आपल्या बायकोची किंमत कळत नाही. बायकोने फक्त त्याच्यासाठी झटत राहायचं. मी रडत होते म्हणून संगीताताईंनी मला शांत करण्यासाठी तेजसच्या हातून माझ्यासाठी पाणी मागवलं. पाणी पिऊन मी थोडी शांत झाले. तोच मी संगीताताईंना त्यांच्या नवऱ्याबद्दल विचारलं. त्या म्हणाल्या, माझा तर काही वर्षांपूर्वी डिवोर्स झाला होता. माझा नवराही असंच काहीसा होता, पण मी कोणाचं ऐकून घेणारे नव्हते. त्या माझ्याशी बोलत होत्या तोच त्यांचा फोन वाजला व त्या त्यांचा फोन घेऊन त्यांच्या बेडरूमच्या दिशेने गेल्या. तेव्हा तेजस माझ्यासमोर उभा होता. तो माझ्याजवळ आला व म्हणाला, हॅलो फ्रेंड. माझी फ्रेंड आज एवढी का रडत आहे? माझ्या फ्रेंडच्या डोळ्यात अश्रू अजिबात चांगले दिसत नाही, असं म्हणून तेजसने माझ्या डोळ्यातील अश्रू पुसले. तो माझ्याशी अगदी समंजसपणे बोलत होता. तो तर लहान होता. त्याला नवरा बायकोमधील गोष्टी काय समजणार होत्या? मी त्याला म्हणाले, तुला मी आता आमच्या नवरा बायकोमधील वाद काय सांगावे? तू तर फार लहान आहेस, तुला ते समजणार नाही. तेव्हा त्याने माझा हात हातात घेतला व तो बोलू लागला की मला लहान समजण्याची चूक करू नकोस. मी तसा बराच समजदार आहे. मगाशी तू आईला काय सांगत होतीस ते सगळं काही मी ऐकलं आहे. त्यामुळे अंकलचा मला फार राग आला आहे. त्याने एवढ्या सुंदर बायकोला रडवायला नको होतं. या अश्रूंचा बदला मी कधी ना कधी अंकलकडून घेईलच, असं म्हणून तेजसने मला रडता रडता हसवलं होतं. त्याने मला मिठी मारली. काही वेळाने मी माझ्या घरी गेले.
त्या दिवशी संध्याकाळी मला सागरचा फोन आला. त्याने मला सांगितलं की त्याच्या ऑफिसमधून तो परस्पर कामानिमित्त 2 दिवसांसाठी बाहेरगावी जात आहे. त्या शहरात येऊन मला पूर्ण वर्षभरही झाला नव्हता. आजपर्यंत आमच्या घरात सागरविना मी एक रात्रही राहिले नव्हते. तेव्हा मी त्याला होकार तर भरला होता, पण मला एकटं राहायला फार भीती वाटत होती. रात्रीचं जेवण झाल्यावर मी थेट संगीताताईंच्या घराचा दरवाजा वाजवला. मी त्यांना म्हणाले, माझा नवरा काही दिवसांसाठी ऑफिसच्या कामाकरिता बाहेरगावी गेला आहे. तुम्ही आजची रात्र माझ्या घरी झोपायला येणार का? त्यावर संगीताताईने नकार दिला. त्या म्हणाल्या, मला माझ्या बेडरूमशिवाय दुसरीकडे अजिबात झोप येत नाही. मी तिकडे येऊ शकत नाही, पण तू माझ्यासोबत माझ्या खोलीत झोपू शकतेस. तेव्हा मी माझ्या घराला लॉक केलं व संगीताताईंच्या घरी आले. मी त्यांच्या रूममध्ये गेले तर त्यांच्या खोलीत AC फार स्पीडमध्ये होता. गेल्या तासाभरापासून संगीताताईंनी त्यांच्या रूममध्ये अगदी स्पीडमध्ये AC सुरू ठेवला होता. मला ACच्या थंडगार हवेने फार थंडी वाजू लागली. मी संगीताताईंना म्हणाले, मला या ACमध्ये झोप येत नाहीये. मी बाहेर हॉलमध्ये जाऊन झोपते. मी हॉलमध्ये गेले. तोच काही वेळाने हॉलमध्ये तेजस आला. तो मला त्याच्या खोलीत घेऊन गेला. मला वाटलं त्याला मला काहीतरी सांगायचं असेल, म्हणून तो मला तिथे घेऊन आला असावा. त्याने मला त्याच्या खोलीत का आणलं हा प्रश्न मी त्याला केला. त्यावर तेजस म्हणाला, तुला मी इथे झोपायला बोलावलं आहे. बाहेर सोफ्यावर तुला झोप येणार नाही. माझ्या फ्रेंडला कसलाही त्रास झालेला मला बघवणार नाही. असं म्हणून तेजस मला मी त्याच्या खोलीत झोपावं यासाठी आग्रह करू लागला. मी त्याच्या शेजारी त्याच्या बेडवर झोपले. त्याच्या बेडवर झोपून मला 5 मिनिटही झाले नव्हते. तोच तेजसने त्याच्या अंगावरचं पांघरूण माझ्या अंगावर घातलं. थोडक्यात त्याने मला त्याच्या पांघरूणमध्ये घेतलं होतं. त्याचं ते वागणं मला अजिबात आवडलं नव्हतं. मी त्या पांघरूणमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते, पण तो मला बाहेर जाऊ द्यायला तयार नव्हता. मी त्याच्या पांघरूणमधून बाहेर निघणार तोच त्याने माझ्या हाताला चावा घेतला. अचानक त्या खोलीत संगीताताई आल्या. त्यांच्यामुळे माझी तेजसपासून सुटका झाली होती. मी ज्याला 15 वर्षांचा मुलगा समजत होते त्याचं हे राक्षसी रूप माझ्या समोर आलं होतं. संगीताताईंनी त्याच्या कानाखाली वाजवली. त्याला रागावून त्या मला त्यांच्यासोबत त्या खोलीतून बाहेर घेऊन गेल्या. दुसऱ्या दिवशी मी संगीताताईंच्या घरी जाणार नाही हे मी माझ्या मनाशी पक्क केलं होतं, कारण त्या 15 वर्षाच्या मुलाने माझ्यासोबत जे काही करण्याचा प्रयत्न केला होता त्याने माझ्या मनात भीती निर्माण झाली होती. काल तेजसने माझ्यासोबत जर काही केलं असतं तर मी कायमचे संपले असते. तेजसने माझ्यासोबत जे काही केलं होतं ते सगळं मी माझ्या नवऱ्यालाही सांगू शकत नव्हते, कारण मी त्याला काही सांगितलं असतं तर त्याने सगळा काही दोष मलाच दिला असता. सागर मला नेहमी सांगत असायचा की तुला कोणाशी जास्त बोलायची गरज नाहीये, पण मी त्याचं कधीही ऐकलं नव्हतं. त्याची काल मला चांगलीच अद्दल घडली होती. संध्याकाळी मी टेरेसवर वाळलेले कपडे घ्यायला गेले तेव्हा चुकून माझी नजर तेजसच्या खोलीवर पडली. मला पाहून तो समोरून कान पकडून माझी माफी मागत होता. तो इशाऱ्याने बोलत होता की प्लीज आज तरी इथे ये. बऱ्याचदा मी त्याच्याकडे पाहून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण एकदा टेरेसवरून खाली जाताना मी त्याच्या खोलीवर नजर टाकली तेव्हा त्याच्या डोळ्यात मला अश्रू दिसले. तो माझ्यासाठी का रडत होता मला तर काही कळत नव्हतं. त्याला माझ्यावर प्रेम तर झालं नव्हतं ना? माझ्या मनात नको नको ते प्रश्न येऊ लागले. एकतर तेजसला मला काहीतरी सांगायचं होतं किंवा त्याचं माझ्यावर प्रेम जडलं होतं असं मला त्याच्या वागण्यातून दिसू लागलं. तो चुकीचा वागत होता हे तर मला समजलं होतं. त्याची ही चूक त्याच्या आईला दाखवून देणं गरजेचं होतं, जेणेकरून वेळेस ती त्याला एखाद्या बोर्डिंग स्कूलमध्ये घालून त्याचे बिघडलेले संस्कार आटोक्यात आणू शकेल. त्या रात्री मी पुन्हा एकदा मोठ्या हिमतीने संगीताताईंच्या घरी गेले. मी त्यांना म्हणाले, मी माझ्या घरी एकटीने राहण्याचा खूप प्रयत्न केला. दिवसभर मी घरी एकटी राहू शकते, पण रात्री माझ्याने काही केल्या घरात एकटं राहणं अशक्य आहे. त्या रात्री मी संगीताताईंच्या खोलीत त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत बसले होते. आमची भेट होऊन 15 दिवस होत आले होते आणि आज मला संगीताताईंनी माझ्या नवऱ्याबद्दल विचारलं होतं. माझा नवरा काय काम करतो हे त्यांनी मला विचारलं. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की माझा नवरा ऑफिसर आहे. मी जास्त शिकले नव्हते, त्यामुळे मला ती मोठ्या ऑफिसरची नावे बोलता यायची नाही. त्यांच्याशी गप्पा गोष्टी करतच बराच वेळ झाला होता. त्या ACच्या हवेत मला थंडी वाजू लागली होती. पाणी न पिलेलं असतानाही बाथरूमला जावं लागत होतं. तेव्हा संगीताताई त्यांच्या खोलीतील बाथरूममध्ये गेल्या होत्या आणि मलाही त्याचवेळी बाथरूममध्ये जायचं होतं, म्हणून मी बाहेरच्या बाथरूममध्ये गेले. मी त्या वॉशरूममध्ये शिरले. त्याचा दरवाजा मी बंद करणार तोच तेजस आत बाथरूममध्ये आला. त्याने एक हात माझ्या तोंडावर ठेवला व दुसऱ्या हाताने त्याने बाथरूमचा दरवाजा लॉक केला. त्याचं ते वागणं पाहून मी तर फार घाबरले होते. बाथरूममध्ये त्या 15 वर्षाच्या मुलाने माझ्यासोबत जे काही केलं त्याने तर मी पुरती हादरले होते. त्याचा उद्देश काय होता त्या दिवशी मी समजले होते. पूर्ण 10 ते 20 मिनिटांनंतर तेजसने त्या बाथरूममधून माझी सुटका केली होती.
तेव्हाही संगीताताई बाहेरून दरवाजा ठोठावत होत्या, त्यामुळे त्याने त्यांना घाबरून दरवाजा उघडला होता. तो दरवाजा उघडताच संगीताताईंनी मला आत बाथरूममध्ये अगदी शॉक झालेल्या अवस्थेत पाहिलं. त्या मला हात पकडून तिथून बाहेर घेऊन आल्या. तेव्हा तेजस त्यांच्यासमोर खाली मान घालून उभा होता. त्या तेजसच्या कानाखाली वाजवायला गेल्या. तोच मी त्यांचा हात पकडला व त्यांचा हात मुरडून मी त्यांच्या 2 कानाखाली वाजवल्या. माझी हिंमत पाहून तेजसमध्येही थोडी हिंमत आली होती. काही वेळापूर्वी बाथरूममध्ये तेजसने रडत रडतच अगदी दबक्या आवाजात माझ्या कानात जे काही सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. सुरुवातीला तर त्याने जसा माझ्या चेहऱ्यावर हात ठेवला होता तसं मी फार घाबरले होते, कारण तो जसा बाथरूममध्ये शिरला तसा त्याचा माझ्या साडीवर पाय पडला होता आणि अचानक माझी साडी निसटली. तेव्हा मला त्या बंद बाथरूममध्ये तेजसची फार भीती वाटू लागली होती. पण जेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले व तो माझ्याशी जे काही बोलू लागला तेव्हा सगळी सत्यता मला समजली. बाथरूममध्ये तेजसने मला सांगितलं की कशाप्रकारे संगीताने त्याला त्या घरात डांबून ठेवलं आहे. मी त्या संगीताला म्हणाले, तू कोण आहेस? तेजस तुझा कोण आहे? तू त्याच्यासोबत काय करतेस? सगळं काही मला समजले. मी तिला बोलतच होते तोच तिच्या दरवाजात पोलीस आले. पोलिसांना मगाशी बाथरूममध्ये असताना मीच फोन केला होता. माझा नवरा पोलीस ऑफिसर होता, पण संगीताला मी फक्त ऑफिसर सांगितलं होतं. तेव्हा काय माहीत का, पण माझं मन तिला माझा नवरा पोलीस आहे असं सांगायचं झालं नव्हतं. माझा नवरा काही दिवसांपासून सिव्हिल ड्रेसमध्ये ऑफिसमध्ये जात होता, त्यामुळे संगीता त्याला पाहूनही समजली नव्हती की माझा नवरा पोलीस आहे. माझ्या नवऱ्याची व तिची कधी भेटही झाली नव्हती. खरं असं होतं की संगीताने तेजसचं अपहरण केलं होतं. तेजसचे बाबा एक बिझनेसमॅन होते आणि त्यांच्याच घरी संगीता मोलकरणीचं काम करायची. तेजस व त्याची पूर्ण फॅमिली परदेशात जायला निघाले होते. त्याच्या आदल्या दिवशी संगीताने तेजसचं अपहरण केलं व तिने त्याच्या बिझनेसमॅन वडिलांकडून जवळजवळ 80 लाख रुपयांची रक्कम मागितली होती. जोपर्यंत तिच्याकडे ती रक्कम येत नाही तोपर्यंत ती तेजसला टॉर्चर करत होती. पोलीस तिला तिथून घेऊन गेले. त्यानंतर मी तेजसला विचारलं की तेजस, ज्यावेळी आपली पहिली भेट झाली तेव्हाच तू या सगळ्या गोष्टी मला सांगू शकला असतास, मग तू हे सगळं काही मला का सांगितलं नाहीस? तेव्हा तो म्हणाला, संगीताची माझ्यावर बारीक नजर होती. तिने माझ्या खोलीतही कॅमेरा लावला होता. एवढंच नाही तर कायम ती मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू करून तो मोबाईल माझ्या खिशात ठेवायची, जेणेकरून मी कोणाशी काय बोलतो हे तिला समजेल. तिने बऱ्याचदा मला जिवे मारण्याचाही प्रयत्न केला होता, त्यामुळे मी तिला घाबरूनच राहायचो. जेव्हा मी तुला पाहिलं तेव्हा मला मदतीचे किरण दिसले. तू काहीतरी माझी मदत करू शकशील असं मला वाटलं होतं आणि आज तुझ्यामुळेच माझी सुटका झाली आहे. माझ्या साडीचा पदर खेचण्यापासून तर मला त्याच्या पांघरूणमध्ये ओढण्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी त्याने का केल्या होत्या ते आत्ता मला समजत होतं. त्याला सगळं काही मला सांगायचं होतं, जे की संगीताची त्याच्यावर बारीक नजर असल्यामुळे त्याला सांगता येत नव्हतं. शेवटी त्याने बाथरूममध्ये संधी साधून मला सगळी काही सत्यता सांगितली. माझा नवरा दुसऱ्या दिवशी त्याच्या कामावरून घरी आला. तेव्हा येताच त्याने मला मिठी मारली. सागर म्हणाला, चित्रा, मला माफ कर. काही दिवसांपूर्वी मी तुला उगाचच नको ते बोलून गेलो, पण तू तर अगदी हुशार आहेस. तुझी हुशारी मला ठाऊक नव्हती आणि मी तुला उगाचच काहीही बोलून गेलो. मी गेल्या काही दिवसांपासून एका केसच्या फार टेन्शनमध्ये होतो आणि ती केस होती एका बिझनेसमॅनच्या मुलाचं अपहरण झाल्याची. ती केस काल एका अधिकाऱ्याच्या बायकोने म्हणजे तू सोडवली आहेस. आमच्या डिपार्टमेंटने काही दिवसातच तुझा सत्कार करण्याचं ठरवलंय. तुझ्या या बोलक्या व भोळवटपणामुळेच आज नकळत का होईना तू एका मुलाचा जीव वाचवला आहेस. सागरच्या तोंडून माझं कौतुक ऐकून मला फार आनंद झाला होता. काही दिवसांनंतर सागरच्या ऑफिसमध्ये माझा सत्कार करण्यात आला. तेजसलाही त्याच्या बाबांच्या हाती सोपवलं गेलं. मंडळी, या शहाण्यांच्या आणि शिकलेल्यांच्या दुनियेत असे वेडे आणि गावंढर लोकही असायला हवीत, कारण त्यांचीही या समाजाला तेवढीच गरज आहे. कधी कधी शहाण्यांपुढे वेड्यांचा वेडसरपणाही कामी येतो, आपल्या आजच्या कथेतील पात्र चित्राप्रमाणे. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.